महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे इथे कोणच सांगत नाही, तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये ते कळणार नाही. तर छोट्याशा मस्करीने सुरू करतोय हा व्हिडिओ भीमाशंकरच्या विजिटचा. तर आम्ही गेलो होतो भीमाशंकरला. रात्री इथे जेव्हा वरती आम्ही पोहोचलो भीमाशंकरला, ते एवढं धुकं साठलं होतं की रस्ता बिलकुल दिसत नव्हता. घाटावर वरती चढताना दिव्यांचा प्रकाश खूपच सुंदर दिसत होता. पुढे आम्ही मंदिराजवळ जेव्हा पोहोचलो तेव्हा तिथे ट्रॅफिक ही भरपूर होते आणि ही आहे गोष्ट सकाळच्या 4:15 वाजताची. काही भाविक चालतही हा प्रवास करत होते, पण धुक्यामुळे कोणीही दिसत नव्हतं. इथे तुम्ही बघू शकता की कोणी दिसत नाही, पण थोडं पुढे जाताच तिथे भरपूर लोक उभे होते. कसं बसं आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो आणि मंदिराचे दर्शन खूपच सुंदर झाले. सकाळी सकाळीच मंदिर आणि देवाचे दर्शन खूप सुंदर दिसत होते. अशा रीते आम्ही परत निघालो भीमा नदीचा उगम बघण्यासाठी. पण तिथे जाता जाता आम्हाला समजतच नव्हतं की कुठे जायचं, कारण का धुकं एवढं होतं तर कुठल्या दिशेने जायचं. तिथे आम्हाला एक बोट दिसला आणि वाटलं की तिथून मी बरोबर चाललोय. त्यानंतर जो पाऊस आला, आम्ही जो धावत सुटलोय, कारण का आम्ही कुठलंही रेनकोट वगैरे घेतलं नव्हतं आणि त्यानंतर तो एवढा जोरात पाऊस आला की विचार नको. पुढे एका ठिकाणी आम्ही थांबून पोहे आणि चहाचा आनंद घेतला. सो मित्रांनो, जसं मी म्हटलं, आम्ही आलो आहोत भीमाशंकरला आणि इथे भीमाशंकरचं दर्शन घेण्यासाठी आम्ही उठलो होतो सकाळी 3 वाजता. तिथून 4 वाजता उठून आम्ही दर्शनाच्या लाईनीत लागलो. सकाळी लवकर गेल्यामुळे आमचं दर्शन 2 तासातच झालं. तिथे व्हिडिओ शूटिंग वगैरे अलाउड नव्हती. जवळजवळ 4 ते 7-8 ताससुद्धा लागू शकतात जर तुम्ही थोडा उशीर केला तर. त्यामुळे तुम्ही लवकर या. जमलंच तर रात्री निघा आणि इथे पहाटे पोचा, कारण का राहण्याची सोय केल्याशिवाय तुम्ही निघालात तर तुम्हाला खूप अडचण होईल. फॅमिलीसोबत तुम्ही येणार असाल तर राहण्याची सोय जरूर करा. इथे रात्री 2-2 वाजतासुद्धा आम्ही जिथे लॉजमध्ये थांबलो होतो तिथे लोक येऊन विचारत होते राहण्याची सोय आहे का, कारण का इथे मग तुम्ही दमल्यानंतर तुम्हाला थोडा विसावा तर हवाच. तर त्यामुळे तुम्ही जरूर हा विचार करा तुमच्या फॅमिलीचा. मुलं येणार असतील तर रात्री निघा आणि सकाळी पोचा यार. मस्तपैकी मस्त वातावरण आहे. तुम्ही बागे बघू शकता यार, किती मस्त धुकं दाटलेलं आहे. उन्हाचा कुठेच ठाव ठिकाणा नाही. पाऊसमध्येच खूप जोरात येतो आणि तुम्हाला एकदम चिंब भिजून जातो. रेनकोट वगैरे या गोष्टी घेऊनच निघा. रस्ता जो आहे खूप आतला रस्ता आहे, तो खूप चांगला नाही लागणार आहे आणि घाट तर तुम्हाला आहेच. तर त्यामुळे जेही येणार असतील ते स्किल ड्रायव्हर असतील. चालक जो आहे तो खूपच सुज्ञ असेल, ह्याचा विचार बघा. गाडी तुमची कंडिशनमध्ये असावी. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे इथे कोणच सांगत नाही, तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये ते कळणार नाही की तुम्हाला वेळ किती लागणार आहे. तुम्ही जरी बघून आला असाल की 4-5 तास लागतील किंवा 4 तास लागतील, तरी तो खराब रस्ता जो आहे त्यावरती गाडी चालवताना तुम्हाला खूप वेळ लागेल. आणि जर तुमच्यासोबत फॅमिली असेल तर तुम्ही हे एन्श्योर करा की त्यांना उलटीच्या वगैरे गोळ्या दिलेल्या असतील, कारण का रस्ता जसा फिरत येत आहे त्यामुळे उलटीसारखं वाटणं हे साहजिक आहे. तर ते जरूर तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आपण इथे राहिलो होतो हॉटेल स्वप्नपूर्ती लॉजमध्ये आणि इथे हे रहिवासी आहे तिथले. इथे जवळजवळ एक 4 खोल्या आहेत आणि फॅमिलीसाठी खूपच चांगलं आहे. इथे एक फॅमिलीच राहते जे जेवणाचं सगळा प्रबंध करतात. यायच्या आधी त्याची बुकिंग केलेली बरी. आम्ही शेवटच्या मोमेंटला जी बुकिंग केली, म्हणजे तर 11 वाजता आम्ही इथे आलो आणि त्यांना विचारलं की त्यांचे सगळे जे रूम होते ते बुकड होते, पण एक त्यांचं दुकान आहे तिथे त्यांनी आम्हाला गाद्या टाकून जागा दिली. तर आमची कशीबशी सोय झालेली, कारण का शेवटच्या मोमेंटला जर तुम्ही सॅटर्डे संडे जसं वीकेंड आहे त्याला याल तर इथे एकही रूम मिळत नाही. जरूर आधी कुठले तरी नंबर घेऊन या. मी इथे हे फिरवतो आहे, इथले बरेचसे लॉज जवळपास आहेत, इथले नंबर्स मी तुम्हाला देतो आहे. तर ते नंबर्स तुम्ही कॉल करा. यांचाही नंबर मी तुमच्याशी शेअर करेन, जेणेकरून तुम्ही आधीच बुकिंग करून या. कारण का इथे मग रूम मिळणं, अशा या ज्या बस चाललेल्या आहेत अशा बससुद्धा इथे थांबल्या आणि त्या बुकिंग विचारत होत्या. बिना बुकिंग करता येऊ नका, गैरसोय होईल. त्यामुळे परिवार जर असेल तर तुम्ही बुकिंग करूनच या. मुलं असतील ठीक आहे, पण ते पण गाडीत वगैरे झोपू शकतात. पण तुम्ही जर बाईकवर येणार असाल तर बिना बुकिंगचं येऊ नका. नाही तर रात्री निघा, पहाटे पोचा, दर्शन करा, घरी जा. हे तुम्ही करू शकता. तर बुकिंग करा.
मी दिलेली माहिती तुमच्या कामाला येईल. तर भीमाशंकरला जाताना काही गोष्टी जरूर ज्या मी सांगितल्या आहेत त्या तपासूनच जा आणि खूप छान एन्जॉय करा. हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातली माहिती आवडली असेल तर जरूर लाईक आणि शेअर करा आपल्या मित्रांना जे भीमाशंकर जाऊ इच्छितात आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.